उद्धव ठाकरेंनी कालच अचानक दिल्लीमध्ये जाऊन जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यावेळी त्यांनी या विद्यार्थ्यांना धीर दिला। केंद्रातल्या मोदी सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली। सरकारनं आंदोलन दडपण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करावा असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर केवळ सरकार बदलून चालणार नाही तर व्यवस्था बदलायला हवी असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं। विद्यार्थ्यांना कॉकरोच म्हणणाऱ्यांना इतिहास माहित नाहीये। ज्यांनी तुम्हाला कॉकरोच म्हटलं त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, हा देश कोणत्याही एका पक्षाने बनवलेला नाहीये। स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या तरुण क्रांतिकारकांच्या बलिदानातून हा देश बनलेला आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटले। तर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज हा लोकशाहीला शोभणारा नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला। आज ते सत्तेत आहेत, उद्या तुम्ही असाल असं म्हणत त्यांनी आंदोलकांचा आत्मविश्वास वाढवला। मतलब आपके पास बहुत समय है, अब तो शुरुआत हुई है, अब हमारा जंग शुरू हुआ है। जब तक क्या मांगे हमारी मांग क्या है? सत्ता बदली करना होगा, सिर्फ एक स्थिति से नहीं चलेगा, पूरी सिस्टम बदली करनी होगी। अगर एक अकेले को हम निकाल लेंगे तो चलने वाली नहीं है बात। जब तक सरकार बदली नहीं करेंगे तब तक आपकी जिंदगी में कोई बदलाव नहीं आने वाला है। तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही सीजेपीच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि जरांगे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज दिल्लीला रवाना झालेत। दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जाऊन ते आंदोलकांची भेट घेणार आहेत। दरम्यान छत्रपती संभाजी महाराज विमानतळावरून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। सरकारचा माज हा उतरायला हवा असा इशारा त्यांनी यावेळी दिला। त्यांच्या दिल्ली दौऱ्याकडे राज्याच्या राजकीय तसंच सामाजिक वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। इतका क्रूर हल्ला केला गेला विद्यार्थ्यांवर आणि ते अप्रोच करत राहतो हाती होता, त्यामुळं मस्ती असते सरकारची आलेला त्यांचा जो मार मस्ती ती उतरवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे। कारण त्यांना मुली पण दिसल्या नाहीत, त्यांना विद्यार्थी पण दिसले नाहीत, वृद्ध माणसं पण दिसले नाहीत। शेवटी देशाचं भविष्य ते विद्यार्थी असते। किमान त्यांची तरी मर्यादा केंद्र सरकार मोदी साहेबाला तरी यायला पाहिजे होती। तर विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा मिळतो आहे। विविध संघटना पक्ष आता या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी थेट दिल्लीमध्ये जातात। मनोज जरांगे सुद्धा आज दिल्लीत जाणार आहेत, तर उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनोज पाठक आपल्याबरोबर दिल्लीमधून जंतर मंतरवरून जोडल्या गेलेत। मनोज, राजकीय सामाजिक दृष्ट्या हा प्रश्न अत्यंत आता महत्त्वाचा झालेला आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे कालच पोहोचले, आज पत्रकार परिषद होणार आहेत। तर जरांगेंच्या या पाठिंब्याकडे खरं सामाजिक आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत जरांगे, काय काय नेमक्या आज घडामोडी या संदर्भात दिल्लीत? नक्कीच काल उद्धव ठाकरे या मंचावर येऊन गेले, याच व्यासपीठावर या मंचावरती ते येऊन गेलेले आहेत। आज पत्रकार परिषद होते। मात्र जसा तू उल्लेख करतेस की मनोज जरांगे आज या आंदोलनात देत आहेत। विशेषतः मला सांगावं असं वाटेल की या आंदोलनामध्ये मला महाराष्ट्रातले अनेक तरुण भेटलेले आहेत। ते मालेगावमधून, धुळ्यामधून आलेले आहेत, काही जण बदलापूरमधून आलेले आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे आंदोलक येत आहेत। अर्थातच भारताच्या अनेक ठिकाणाहून ते येतातच आहेत। मात्र विशेषतः महाराष्ट्रातली जी फळी आहे तरुणांची ती सुद्धा येताना आपण बघतो आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं की केवळ नीट परीक्षा दिलेलीच नाही तर UPSC असेल किंवा कायद्याचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी असतील ते सुद्धा या आंदोलनात आलेले आहेत। विशेषतः जेव्हा महाराष्ट्रातून राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळतो तेव्हा या तरुणांची मतं काय आहेत, मनोज जरांगेंचा पाठिंबा मिळतोय तेव्हा या तरुणांची मतं काय आपण जाणून घेतोय। मला सांग की तू सुद्धा महाराष्ट्रातून आलेला आहेस, मनोज जरांगे यांचं आंदोलन महाराष्ट्रात आपण बघितलेलं आहे। मराठा आरक्षणावरचं आंदोलनासाठी मनोज जरांगे ओळखले जातात। आज या मंचावरती मनोज जरांगे येतील, पाठिंबा मिळेल, प्रोत्साहन मिळेल तरुणांना असं वाटतंय का? महाराष्ट्रासाठी ती कौतुकाची बाब असेल, कारण महाराष्ट्रामधून आणखीन आपला मराठी क्राऊड दिल्लीमध्ये येऊन प्रोटेस्टसाठी सपोर्ट करेल, त्यासाठी खूप फायदा तर होणारच आहे। आणि जसं बघायला जातं आहे की महाराष्ट्रामधले सगळे पॉलिटिकल लीडर्स इथे येऊन उपस्थित येऊन जात आहेत। तसंच शरद पवार साहेब येऊन गेले, उद्धव ठाकरे येऊन गेलेले आहेत, राऊत साहेब येऊन गेलेले आहेत।
तसं विरोधी म्हणजे पक्षातले नेते असं कोण येऊन पण गेले. महाराष्ट्रातल्या तरुणांना असं वाटतंय का की उशीर झाला या आंदोलनाला पाठिंबा द्यायला महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी प्रादेशिक पक्षांनी उशीर केलाय का? शेवटी कसं आहे, हा स्टुडंटचा प्रोटेस्ट आहे. आम्ही त्यांना गृहीतच धरलं नव्हतं की त्यांनी यावं. हे स्टुडंट लोकांचा प्रोटेस्ट आहे, त्यामुळे पूर्ण प्रकरण इथे तुम्हाला बघण्यात येत आहे की कोण राजकारणी इथे नाही आहे. सगळे जेवढे काय आहेत ना ते स्टुडंट आहेत इथे. आणि स्टुडंट असतील त्यामुळे मी स्वतः आता पॅरेंट्स आहे, पॅरेंट्स म्हणून आलो, मी स्टुडंट म्हणून नाही आलो. माझ्या लहान मुलाच्या भविष्यासाठी मी इकडे आलो. खरे मनशी एक मुद्दा खूप महत्वाचा या विद्यार्थ्यांनी सांगितलेला आहे, या आंदोलनकर्त्यांनी मनशी सांगितलेलं आहे, तो म्हणजे हा विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, त्यामुळे पक्षांचा पाठिंबा मिळतो ठीक आहे, मात्र हे कुठल्याही पक्षाचं नसल्यामुळे त्यांच्या पाठिंब्याची आम्ही अपेक्षाच व्यक्त केलेली नव्हती. त्यामुळे निश्चितच ही प्रतिक्रिया खूप महत्वाची. जरी आता विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सगळे राजकीय पक्ष विरोधातले पाठिंबा देत असले तरी देखील या विद्यार्थ्यांचं आंदोलन हे स्वतःच आहे, त्यामुळे त्यांना कुठल्याही राजकीय पक्षाच्या पाठिंब्याची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मनोज पाठक आमचे प्रतिनिधी दिल्लीमध्ये या सगळ्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवतात. दिल्लीतल्या प्रत्येक घडामोडी संदर्भात आपण मनोजकडून जाणून घेत राहणार आहोतच.